नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे हाच आहे की आजकाल इंस्टाग्रामवर मी एक बाबा बघितला की जो हाताने पंखा थांबवतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो. आणि काही मूर्ख लोक जे आहेत, अंधभक्त किंवा मूर्ख म्हणतो मी त्यांना, की जे त्यांना तिथं जाऊन खरंच त्याची वावा करतात, त्याला त्याची पूजा करतात आणि त्याच्याकडून आशीर्वाद घेतात. तो जर एवढाच मोठा बाबा आहे, तो काही बाबा नाही आहे. पहिली गोष्ट तर तो काही बाबा नाही आहे. तो एक मतिमंद एक मुलगा आहे, ज्याची की हार्मोन्स किंवा त्याची बॉडीमधली जे काही हे असतात हार्मोन्सचे की दिमाखाला भेटले नाही, तर दिमाग हा छोटाच राहिला, त्याची वाढ झाली नाही व्यवस्थित, म्हणून तो तसा एक मानसिक रोगी आहे तो मुलगा. आणि ते त्यांना लोक एक देव म्हणून प्रेझेंट करून राहिले की तो हाताने पंखा थांबवतो आणि लोकांना असा आशीर्वाद देते. लोक बी त्याच्याकडे पागलसारखे जात आहेत आणि आशीर्वाद घेत आहेत. ते एक विचार करा तुम्ही स्वतः. मी तिकडला व्हिडिओ पण येतो, तिकडला येतो, कन्नड साईडचा व्हिडिओ येतो. आज मी इंस्टावर बघता स्क्रोल करता तो आला होता, तुम्ही बघितला. त्याच्यावर मला बोलावं असं वाटलं की खरंच का आपण एवढे अंधभक्त आहोत का? खरंच आपण एवढे पाखंडी म्हणजे हे करू शकतो का? खरंच आपण कधी विचार करू शकत नाही का? आपली एवढी विचारशैली एवढी कमजोर आहे का? आणि लोक त्याला प्रतिसाद देतात. तर अशा कोणत्याही अंधविश्वास किंवा अंधभक्ती किंवा असं अंगात देणं, कोणाशी बी जाणं, हे करणं ते करणं, ह्या गोष्टी दूर करा. आणि सगळ्या आपल्या मुलांनी चांगलं एज्युकेशन द्या, चांगल्या गोष्टीकडे वळवा. देवाचं नाम कमी आणि शिक्षणाचं नाम जास्त पाहिजे. देव हा एका ठिकाणी ठीक आहे, पण तो खरं तर देव कामाचा असेल त्याचं खरंच वावा करा. पण जो देव कामाचाच नाही, जो देव स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही, जो देव स्वतः वळू शकत नाही, तो आपल्याला कशाला वर आणेल? हा तर विचार करू शकता तुम्ही. देव 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 कोण करते? जो फक्त पहिल्यापासूनच श्रीमंत आहे त्याला फक्त देवाची आवडते. कारण की ते देवदेव करतात, कारण त्याच्या घरामध्ये रिकामी धंदे काही कामं नसतात त्याच्या बाहेर, म्हणून ते देवदेव करतात आणि ते फक्त देवाच्या मागे जातात. पण गरीब हा देवदेव कधी करत नाही, जास्त कमीत कमी देवदेव करते. पण तरीही मनापासून देवदेव करते, मनापासून देवाची पूजा करते, पण तरी त्याला काहीच हासिल होत नाही. तो मरेपर्यंत तो तसाच राहते, गरीबच राहते. तो कधीच त्याची जीवनगाथा बदलू शकत नाही, कारण की तो फक्त देवाच्या भरोशावर बसलेला असते की आज ना उद्या मला देव देईन. मी देवाचं एवढं करतो, देवा मला आज ना उद्या देईन. पण देव हा काहीच देत नाही. तुम्ही जोपर्यंत मेहनत करत नाही तोपर्यंत देव तुम्हाला काहीच करू शकत नाही. देव स्वतः आंघोळ करू शकत नाही, देव स्वतः कपडे घालू शकत नाही, देव तुम्हाला काय करू शकतो? तुम्ही स्वतःचा विचार करा. तरी मी तुम्हाला समजत नसेल तर तरी मग तुमची बुद्धी जी आहे ना, एकदम बिलकुल काहीच कामाची नाही. तुम्ही फक्त तोच विचार करता, तेच गोष्टी राहतात. माझंहीच म्हणणं आहे की चांगल्या गोष्टीकडे वळा, चांगल्या गोष्टीचं ज्ञान द्या. देव बाबा देवच्या काही नादी लागू नका. बस चांगलं राहतं. विचारच मी म्हणून मी व्हिडिओ केला की नाही, मला बोलावं असं वाटलं, मी तुम्हाला सांगतो किंवा नाही असं करू नका, असं काहीतरी परिवर्तन घडवा. ठीक आहे, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये.